नमस्कार मित्रांनो, 8 जून रोजी कापसाची लागवड झाली आणि त्यासोबत आम्ही गवारी 1 तास पेरलं होतं 2.5 फुटावरती. आणि आज 8 ऑगस्ट आहे. फुलोऱ्यामध्ये पीक आल्याच्यानंतर आम्ही त्याचं विघटन जमिनीमध्ये करत आहोत. त्याचं जमिनीचं सेंद्रिय कर्ब आणि आता ह्या कापूस पिकाला त्याचं अन्नद्रव्य उपलब्ध करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे. आणि ही जे सेंद्रिय कर्ब आज आम्ही माती परीक्षण केलं म्हणजे 2 वेळा, तर त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या सेंद्रिय कर्ब दाखवला आहे. त्याचं कारण दुसरं नाही, आम्ही प्रत्येक पिकाचं जे अवशेष आहेत ते जमिनीमध्ये काढतो. आणि आम्ही मागील 2-3 वर्षापासून मूग असेल, उडीद असेल, गवार असेल, चवळी असेल असे पिकं घेऊन फुलोऱ्या अवस्थेत आल्याच्यानंतर मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करून काढत आहोत. तर त्याचा मोठा फायदा आमच्या पिकाला होत आहे. मागील 3 दिवसापासून पाणी पडत आहे. आम्ही 4 दिवसाखाली म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी हे आम्ही संपूर्ण माणसांच्या सहाय्याने गवारी काढून पसरून दिली 2-2, 3-3 खांड करून. आणि त्याचा परिणाम ह्याच्या बोंडा भरण्याच्या अवस्थेमध्ये पिकाला उपलब्ध होईल. आणि हे कापूस बी आम्ही काढतेवेळी ट्रॅक्टरच्या रोटरच्या सहाय्याने हे जमिनीमध्येच कंपोस्ट करतो. आणि त्याचे परिणाम आजच्या माती परीक्षणामध्ये आम्ही मागे 2 वेळा माती परीक्षण केलं, त्यामध्ये अतिशय सेंद्रिय कर्ब वाढलेला दिसला. तर प्रत्येक शेतकऱ्याने हे करण्याची गरज आहे. आणि हे आपण करतो ते शेतकऱ्यांना सांगतो आणि इतरही शेतकऱ्यांनी ते करावं. मधला अंतर जे आहे 5 फुटाचा अंतर होता, तर मधला अंतर इतके दिवस मोकळाच होता आणि त्याचा काही उपयोग होणार नव्हता. तर त्याचा उपयोग आपण हिरवळीच्या खतासाठी केला आणि अतिशय आज रोजी चांगलं खत आपल्या कापूस पिकाला पुढील उपलब्ध होणार आहे. धन्यवाद.